वर्ध्यातील जाडगाव दिग्रस रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। 10 ते 12 किलोमीटरपर्यंत रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेत, त्यामुळे अपघात वाढले असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे हा रस्ता खराब झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला। तर या रस्त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। वर्धा दिग्रस आणि झाडगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणातले जे खड्डे आहेत ते खड्डे पडलेले आणि त्यामुळे अनेक गावकऱ्यांचे अपघात या खड्ड्यांमुळे झालेले आहे। महत्त्वाचं आपण जर दृश्य बघितलं तर मी सध्या समृद्धी महामार्ग पुलाच्या खाली दिग्रस या गावाजवळ आहे आणि एकंदरीत हे संपूर्ण दृश्य बघा। या ठिकाणी कशा पद्धतीने खड्डे, समोरून गाडी येत आहे, मात्र मोठ्या प्रमाणातले जसं जसं समोर गेलं तशा पद्धतीने जवळपास 10 ते 12 किलोमीटर प्रमाणे मोठ्या प्रमाणातले जे खड्डे आहेत ते खड्डे आहेत। काही गावकरी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कशा पद्धतीची अवस्था झाली आहे, काय वाटतं? इथं टू व्हीलर काय आपण सायकल पण नाही चालू शकत धडाची। हा एवढा रोड बेकार आहे। खूप फूट 2-2 फुटाचे गड्डे पडले आहे। पाऊस आला तर रोड दिसतच नाही। एक गड्डा वाचवायला जाऊ तर दुसऱ्या गड्ड्यात हमखास गाडी जाणे आहे म्हणजे जाणे आहे। पेशंट कसा न्यायचा हे गावकऱ्याचा प्रश्न आहे। एकंदरीत हे संपूर्ण दृश्य जे आहे ते दृश्य या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अशाच पद्धतीचे 10 ते 12 किलोमीटर पर्यंत हे जे खड्डे आहेत ते खड्डे या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर G24 तासची टीम या संपूर्ण दिग्रस झाडगाव या रस्त्यावर पोहोचलेली आहे। 3-4 वर्ष झाले असाच रोड चालू आहे। किती अपघात झाले आतापर्यंत? भरपूर झाले अपघात, मरूनच राहिले लोक देखील या ठिकाणी अपघातात मोठ्या प्रमाणात जखमी पडत आहे आणि त्यामुळं या गावाकडे जिल्हाधिकारी असेल किंवा जिल्ह्याच्या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी एक मागणी या संपूर्ण गावकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा।